आत्ता रात्री 9:30 वाजलेत आणि मी आत्ता शूट करते, कारण पूर्ण दिवसामध्ये ना किती पण शूट करण्याचा प्रयत्न केला मला काय शूट करता येत नाही. कारण मी जर शूट करत राहिले कुठे दुसरीकडे माझं लक्ष राहिलं ना तर ही मुलं एकीकडे काहीतरी करून टाकतात. जसं आत्ता मी ना ब्लॉग सुरू करत होते आणि मोबाईल असा धरला होता तर यशने लगेच इथं दूध सांडवलं. मी चिकूसाठी तो झोपलाय पण तो उठेल म्हणून आमचं जेवण झालं आहे, तो उठेल म्हणून त्याच्यासाठी पण मी त्याचं जे खाऊ आहे ना ते मी बनवून ठेवत होते आणि ह्याने दूध सांडवलं मी ब्लॉग स्टार्ट करेपर्यंत. करण्याचा प्रयत्न करते तर अजिबात होत नाही. उद्या पण सुट्टी आहे ह्यांना, त्यामुळे म्हटलं आत्ता जेवढं शक्य होईल तेवढं ना मी शूट करते. आज आम्ही स्वयंपाकामध्ये ना मच्छीचं कालवण, भाकरी आणि भात केलं होतं. आमचं जे उठेल आणि तो उठला की रडायला लागतो, त्याला पण भूक लागते म्हणून ते मी आता करून ठेवत होते पेज. त्याचं जे खाऊ आहे ते पाहिलं. खाली ग्लास नाहीये पण नळ चालू केलाय आणि खाली पाणी जात आहे. जमत नाही. जेव्हा ही शाळेत जातात ना तेव्हाच मी ब्लॉगिंगची सुरुवात करते आणि तेव्हा हे येण्या अगोदरच एडिट करून ठेवते. अपलोड पण मी तेव्हाच करते, कारण अजिबात शक्य होत नाही जेव्हा घरात असतात तेव्हाही. रात्री सगळं आवरल्यानंतर म्हटलं थोडंसं केस विंचरून घेऊया. मी 4 दिवस झाले केस विंचरले नव्हते, कारण अजिबात इच्छा होत नाही. आणि हा जो स्प्रे बघताय ना तो मी केसांसाठी तयार केला होता होममेड. पण तो 2 दिवस स्प्रे व्यवस्थित चालला, त्यानंतर तो काही स्प्रे झालाच नाही, त्यामुळे ते तसंच राहिलं आणि मग काय मला ते लावता आलं नाही. आणि सिझेरियन आणि त्यातच फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन झाल्यामुळे इतका हेअरफॉल झाला ना की विचारायला नको. साधे वरती असे केस जरी बांधायला मोकळे सोडले ना 5-6 केस तर सहजच पडून जातात. त्यामुळे इच्छाच होत नाही की केस वगैरे विंचरावं म्हणून. पण खूप गुंता झाला होता म्हणून केस वगैरे विंचरलं तेवढं. 11:30 वाजले होते आणि याला भरवलं होतं. हा पहा कसा बाय करतो. बाय, गुड नाईट. हॅलो, गुड मॉर्निंग. आणि ही ऑफिसला गेलेत. चिकू तिकडे खेळतोय. आमच्या सगळ्यांचं आंघोळ वगैरे झालं पण यश आहे बाकी, तो करतोय. आणि त्यांना जेवण चारणं ह्याच्यामध्येच असतो पूर्ण दिवस, शाळा असते तेव्हा. पण सुट्टीच्या दिवशी म्हणा, सॅटर्डे संडेच्या दिवशी म्हणा, आम्ही चहा करू ना एक 15-20 मिनटं असं निवांत घालवतो तिघं पण, कारण ते ऑफिसला जातात मग आम्ही तिघंच असतो घरी. मग त्यावेळी ना चहा करतो. आणि मी फक्त सॅटर्डे संडे या 2च दिवशी चहा देते, सुट्टीच्या दिवशी. आणि चहा पीत आम्ही ना अभ्यास आणि शाळा ह्या 2 गोष्टी सोडून ना निवांत गप्पा मारतो तिघं पण, मी, भक्ती आणि यश. तो यशची वाट बघतो, तो अजून आहे, आंघोळ करतोय. आणि तर चिकू आता तो फास्ट चालला लागलाय गाडीवरती. अगोदर त्याला येत नव्हतं पण आता चालतोय फास्ट. चहा घेतल्यानंतर घरातली कामं करायला लागले. कपडे आज मी लवकरच धुतले, कारण रोज उशिराने होतो. पण आज लवकर धुतले कारण बाहेर ढगाळ वातावरण होतं आणि जरा कपडे लवकर धुतले ना तर घरातलं अर्धं काम झाल्यासारखं वाटतं. ही रात्रीची भांडी होती जी की मी घासून ठेवली होती, मग तीच ट्रेला लावत होते. काल रात्री मी हिरवे वाटाणे भिजत टाकले होते पण ते काही मला करता आलं नाही, कारण ह्यांनी म्हटलं की मला वरण भातच बांध डब्याला. सो म्हटलं मी तेच केलं आणि दुपारी पण आमच्या जेवणासाठी होईल म्हणून. आणि हिरवे वाटाणे जे आहे रात्री भिजत टाकलं, त्यामुळे ते पाणी चेंज केलं, परत 2दा धुवून ठेवलं त्यांना, कारण ते परत संध्याकाळी किंवा उद्या करता येईल त्याच्यामुळे. ही जी रोजची कामं आहे ना तो आयुष्यातला एक अविभाज्य घटकच म्हणायला काही हरकत नाही. हे बघायला व्लॉगमध्ये किंवा सांगायला कंटाळा येतो काय रोजची ती धुनी भांडी वगैरे, पण विचार करा जर आपण हे काम केलंच नाही, आठवडाभर तरी सोडा, 1 दिवस 2 दिवस केलंच नाही तर किती खराब दिसेल ते किचनमध्ये, वास येईल त्याचा. आणि आठवडाभर महिनाभर तसंच ठेवलं तर घर सडेल अक्षरशः पूर्णपणे. पण ह्या सगळ्या गोष्टी आपण दिवसभर करत असतो रात्री 11 वाजेपर्यंत. आणि मग रात्री जेव्हा आपण किचनमधून बाहेर झोपायला जातो तेव्हा एवढी कंबर दुखते ना काय सांगू मी, खूप जास्त. ज्यांचं C-सेक्शन आहे त्यांना माहीतच आहे की कंबरदुखी, पाठदुखी हे काय असतं ते मी आत्ता खूप जास्त अनुभवते आहे. पण या सगळ्या गोष्टीचं ना कधीच अप्रिशिएट केलं जात नाही, ह्या गोष्टीचं कधीच नाही.
हे सगळं कामं झाली निवांतपणे. मुलं शाळेतून अजून येणार असतात. सगळ्यांचं आवरून थोडा वेळ आपण बसतो मोबाईल घेऊन थोडा वेळ विरंगुळा म्हणून. पण ती एक गोष्ट जी आहे ना, ती सगळ्यांच्या नजरेत पटकन येते. पण हे जे आहे क्लीनिंग हे ते आपण करतो रोजचं, ते कधीच कोणाच्या नजरेत पटकन येत नाही. घरातील एखादी गोष्ट हरवली तर मग पटकन बोललं जातं, की लक्ष कुठे असतं घरामध्ये, नुसती मोबाईल घेऊन बसत असतो. खरंच या सगळ्या गोष्टींना कधीच कोणाला दिसत नाही. तुम्ही कितीही आजारी असला तरी बाकीची कामे न करता तरी साधा खिचडी बनवण्यासाठी तरी कुकर गॅसला लावण्यासाठी तुम्हाला उठावंच लागतं. कारण पर्याय नसतो त्याशिवाय. तर माझं हा किचन क्लीनिंग करून होत आहे आणि ही जी फरशी दिसते आहे ना, ते मी रोज डेली घासते. कारण ह्याच्या वरची ना महिन्यातून एकदा किंवा 2-3 महिन्यातून एकदा अशी मी घासते. कारण आपण फोडणी वगैरे देतो ना, तर ती वरती ना चिकटपणा लागतो त्याचा. सो असं काही मी व्यवस्थित माझा किचनचा ओटा आहे तो क्लीन करून घेते. त्यानंतर काही मी दुपारचा स्वयंपाक वगैरे करत नाही. मुलांची शाळा असेल तरच मी वरण-भाताचा कुकर लावते. असं सुट्टीच्या दिवशी मी सकाळचा सकाळी स्वयंपाक करून घेते आणि नाहीतर दुपारी जर भूक लागलीच, तर वरण-भात तर मी सकाळी केलेलाच असतो. पण तरीसुद्धा जर काही खायची इच्छाच असेल, तर गरम पोहे करते मी. कारण पोहे सगळ्यांनाच आवडतात. एनी टाईम सगळ्यांना घरामध्ये पोहे आवडतात. यशला जास्त. त्यामुळे मग पोहे करते. सो असा काही माझा ना पूर्ण दिवस जातो कामामध्ये. कारण मी हे सगळं रिलेट करते कारण मी पण तुमच्यातलीच एक आहे. असो जे काही मी बोलले ना, ते सगळं मी माझ्या आयुष्यामध्ये जे अनुभवते आहे, माझ्या आयुष्यातल्या चांगल्या वाईट क्षण ते मी तुमच्यासोबत ना शेअर करण्याचा प्रयत्न करते आहे. तर हा व्लॉग पुढे कंटिन्यू करा, स्किप न करता पहा आणि व्लॉग आवडला तर नक्की सबस्क्राईब करा.